नमो शेतकरी सन्मान योजनेचा फायदा ज्या शेतकऱ्याला मिळाला असेल तर त्याला कर्जमुक्ती घ्यावी लागेल किंवा त्या योजनेतून त्याला नाव बाद व्हावं लागेल। जय शिवराय मित्रांनो, सध्या राज्यभरामध्ये शेतकरी कर्जमाफीची धावपळ सुरू आहे। नवीन नवीन अपडेट येत आहेत। अनेक शेतकऱ्यांची धाकधूक वाढलेली आहे। कुणाला कर्जमाफी मिळणार आहे, कुणाला नाही मिळणार आहे, कुणाची याद्या लागल्या आहेत वगैरे वगैरे जे काय आहे ते सगळं, कुणाची केवायसी सुरू आहे, केवायसी कशी करायची यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। आता नवीन अपडेट आलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यांचा नमोचं 6,000 रुपयाचा हप्ता आहे तो बंद केला जाणार आहे आणि या संदर्भातला आरोप विरोधकांनी केलेला आहे आणि सरकारने या संदर्भात काहीही आपलं वक्तव्य केलेलं नाही, मौन बाळगलेलं आहे। नक्की काय विषय आहे, कोणी काय म्हटले काय, चला अजून जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच अगदी थोड्या मिनिटामध्ये। बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून देण्यात येणारा वार्षिक 6,000 रुपयाचा हप्ता बंद करण्यात येईल अशा चर्चेने जोर धरलेला आहे। त्याच्यामध्ये आता कर्जमाफीचा आधार घेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला कात्री लावली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट करून केलेला आहे। त्यांचा व्हिडिओसुद्धा आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। शिवाय इथं आपण त्यांचा व्हिडिओ आपण जोडूया, बघूया। त्यामुळे बघा, आता या चर्चेवरून आता वादळ चौखूर उधळलेलं आहे, शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। तर 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून PM किसानच्या धर्तीवर जून 2023 पासून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। या योजनेतून PM किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांना 4 महिन्यांनी 2,000 रुपये म्हणजेच वार्षिक 6,000 रुपये वितरित करण्यास सुरुवात करण्यात आली। यामध्ये राज्यातील साधारण 9 लाख शेतकरी पात्र आहेत। राज्य सरकारने मात्र नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केलेली आहे। त्यातून 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यासाठी राज्याच्या तिजोरीवर 40,000 कोटींचा भार येणार आहे। त्यामुळे आर्थिक भारांचा कारण देत योजनेतून कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या 56 लाख शेतकऱ्यांना वगळले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्यातच आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा सुद्धा हप्ता मिळालेला नाही, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। आता याच्यावर सरकार काय उत्तर देणार, फडणवीस साहेब काय उत्तर देणार, हे याच्याकडे आमचं लक्ष राहिलेलं आहे। त्याची अपडेट आली की नक्कीच आपण तुमच्यापर्यंत पोहोच करू। त्यामुळे तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ पाहत राहा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा फार डांगोरा पिटला गेला, त्यामधून इन्कम टॅक्सकडे यादी पाठवली। फॉर्म 16 ज्यांनी भरला असेल त्याला तिथून वगळायचं काम केलं। त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची नावं कमी झाली। आता काल नमो शेतकरी सन्मान योजनेचा फायदा ज्या शेतकऱ्याला मिळाला असेल तर त्याला कर्जमुक्ती घ्यावी लागेल किंवा त्या योजनेतून त्याला नाव बाद व्हावं लागेल। म्हणजे त्या योजनेचा फायदा, पंतप्रधान शेतकरी सन्मानचा फायदा जे 6,000 रुपये देतं ते सुद्धा कर्जमाफी देतोय म्हणून बंद करण्याचा निर्णय काल घेतलाय। म्हणजे यांची नियत या सरकारची किती भ्रष्ट आणि शेतकऱ्याला फसवणारी आहे हे यावरून सिद्ध होत आहे।